मोठ्या ब्रेक नंतर राज्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं बघायला मिळतंय। त्यामुळे उद्या आणि परवा पावसाची नक्की काय स्थिती असणार आहे ते आपण या मॅपच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो। तर उद्याच्या तारखेचा 5 तारखेचा हा मॅप आहे आणि यामध्ये आपण बघू शकतो की महाराष्ट्रातल्या अनेक भागांना उद्या म्हणजे 5 तारखेला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह, तुफान वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। इकडे आपण बघू शकतो नंदुरबार जिल्हा, नाशिकचा घाटाचा परिसर, पालघर, ठाणे, रायगड आणि पुण्याचा घाटपट्टा हे जे जिल्हे आहेत, हे जे भाग आहेत, इथे ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। तर मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्याला लागून असलेला सातारा, कोल्हापुराचा घाटाचा परिसर, धुळे, नाशिक, जळगाव, संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान खात्याकडून वर्तवलेला आहे। कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस या जिल्ह्यांमध्ये पडण्याची शक्यता आहे। हे जिल्हे तर जर सोडले तर इतर जिल्ह्यांना मात्र कोणताही अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाहीये। कोणत्याही प्रकारचा पाऊस म्हणजे कमी, मध्यम किंवा मुसळधार स्वरूपाचाही पाऊस पडण्याची शक्यता इतर उर्वरित जिल्ह्यांमध्ये नसणार आहे। आता त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 6 तारखेची काय स्थिती असणार आहे, शनिवारी नेमकी वातावरणाची काय स्थिती असेल ते सुद्धा आपण बघू शकतो। शनिवारी म्हणजे 6 तारखेला कोणत्याही जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाहीये। मात्र नंदुरबार, नाशिकचा घाटाचा परिसर, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि पुण्याचा घाटपट्टा हा जो संपूर्ण पट्टा आहे हा येलो झोन मध्ये आहे। कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस येलो झोन असलेल्या या जिल्ह्यांमध्ये पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। हा पट्टा जर सोडला तर उर्वरित महाराष्ट्रात शनिवारी म्हणजे 6 तारखेलाही पाऊस पडण्याची कोणतीही शक्यता नसणार आहे। वेदर रिपोर्ट संदर्भात तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद। Manikchand Oxyrich, proudly Indian.